गोलंदाज रोशन 5 षटकांचा हा थरार क्रिकेटचा महारणसंग्राम आणि आज आदिवासी क्रिकेट संघांसाठीचा राखीव दिवस. खरं तर सातत्यानं सुनीलदादा माळी साहेब, सातत्यानं नकुलदादा भांडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील क्रीडापटूंसाठी ग्रामीण भागातील क्रिकेटला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा मिळावा आणि याच ग्रामीण भागातील क्रिकेट आयोजनाची दखल तमाम टेनिस क्रिकेट विश्वानं घ्यावी यासाठी सरसावलेले हे दोनही व्यक्तिमत्व या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून भगवा चषक 2023-24चा हा महाथरार खरं तर आपण या देखण्याच्या मैदानावर अनुभवतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो म्हणजेच ज्ञानेश्वर नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला कमलाकर, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर रोशन. फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच शफल झालेत आणि यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कमलाकरच्या बॅटमधनं डावाचा सुरुवात करणारा हा आलाय घडा षटकार. निश्चित दमदार सुरुवात म्हणावी लागेल. बॅटर कमलाकरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चेंडूला मात्र थेट सीमा रेषा पार प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिलाय. चेंडू क्रमांक 2 पाकपुटला गेले, जागा बनवली, चेंडू हवेत असेल. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणाऱ्या कमलाकरला दिलाय चले जावचा नारा आणि हा बसलाय वाघाची वाडी या संघाला पहिला मोठा हादरा. सो मच. कमलाकरच्या माघारी परतण्यानंतर मैदानाच्या आत वाघाची वाडी संघाकडून न्यू बॅटर दिनेश एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली होती, दमदार सुरुवात झाली होती. कमलाकरच्या बॅटमधून एक षटकार आला, परंतु दुसऱ्या चेंडूवर रोशननं आपल्या जाळ्यामध्ये सहजपणे ओढलं आणि त्यामध्ये फसवण्याचं काम केलं ते म्हणजेच बॅटर कमलाकर याला. चांगली सुरुवात, संमिश्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरच्या आक्रमणाला तितकंच तोड चोख प्रत्युत्तर देण्याचं काम कुडवलीवाडी संघाचा स्ट्रायकर बॉलर रोशनकडनं आणि या पद्धतीची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. कारण पहिली 2 षटकं फिल्डिंग रेस्ट्रिक्शनची पाहायला मिळतात, निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांची ही षटकं पाहायला मिळतात आणि अशा वेळेला तुमचं टप्प्यावर नियंत्रण असणं, वेगावर नियंत्रण असणं आणि एकंदरीत नियंत्रणात्मक गोलंदाजीच्या बळावर फलंदाजी करणाऱ्या संघाला दबावाच्या गर्तेमध्ये अडकवणारी गोलंदाजी अवतरित करणं ही मात्र अनिवार्यतेची बाब असेल. चेंडू क्रमांक 3 दिनेशसाठी पुढचा चेंडू. यावेळेला मात्र फुललेनचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशात. अपील स्वीकारली आहे. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. रोशन नाव ऑन फायर. हा बसलाय सलग दुसरा धक्का. आणि संघाकडनं मैदानाच्या आत अवतरित होतोय. कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवर सलगचे 2 धक्के दिलेत ते म्हणजेच वाघाची वाडी संघाला कुडवलीवाडी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज रोशनकडनं. म्हणून मित्रांनो म्हणतात ना, समोर पहिल्यांदा तुम्हाला अपयश दिसलं तर त्या अपयशाला घाबरून यशाचा नाद कधी सोडायचा नसतो. उलट अपयश पदरात आलं ना की पुन्हा एकदा यश मिळवण्यासाठी तितक्या ताकदीनं पेटून उठण्याचं सामर्थ्य तुम्हाला तुमच्या उरामध्ये निर्माण करावं लागेल आणि अगदी त्या पद्धतीची ही गोलंदाजी. यावेळेला हॅट्रिकची संधी असेल. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक साधण्याचा बहुमान गोलंदाज रोशनला प्राप्त होईल का? स्ट्रायकिंगला उमेश. हॅट्रिक बॉल. या षटकाचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा लाजवाब गोलंदाजी. ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते सातत्याने येणाऱ्या फलंदाजाला भ्रमित केलं जाते, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर वाघाची वाडी संघ या मॅचमधल्या पहिल्या डावातल्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रोशनच्या विरोधात आक्रमण करेल का आणि रोशनला दबावांती आपल्या संभाव्यता ज्या चुकीच्या आहेत त्या मात्र जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण केल्या जातील का? ही चित्रसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर रोशनने देखील सांगितलंय
हमारे नाम के चर्चे तो बहुत कम होंगे लेकिन हमने भी बड़े बड़े कारनामे करके दिखाया. पुढचा चेंडू यावेळेला मात्र फुलटॉस बॉल सरबाटनं खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान एकेरी धावेवर मात्र मानावं लागेल समाधान. या आलेल्या एका धावेनं प्रथम फलंदाजी करणाऱ्या वाघाची वाडी या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. आता मात्र निश्चित दबाव निर्माण केला फलंदाजी करणाऱ्या संघावर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळेल ज्ञानेश्वर. उमेश यावेळेला मात्र आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी. पंच धर्मेंद्र वर्मा सर आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर मात्र पाहायला मिळेल ती 9 धावा. पहिले षटक आहे, 2 गडी गमावलेत. उमेश स्ट्रायकिंग एंडला आहे. काही रणनीती असेल वाघाची वाडी संघाची. पुढचा चेंडू यावेळेला जागा बनवली. सरा बाटना लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिथे मात्र हजर, परंतु चेंडू निघून जाईल थेट सीमा पार. अतिथी कक्षाला सलामी देणारा हा आलाय चौकार. दोन विकेटच्या धावफलकावर अंकित झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्याचा मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला मात्र गोलंदाज पाहायला मिळेल उद्देश. कुडवलीवाडी संघ उद्देशकडनं फार मोठ्या अपेक्षा असतील. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात परंतु विकेट देखील गेल्यात. समाधानकारक चित्राला आपल्याकडे वळवलं जाईल का? स्ट्रायकिंग एंडला बॅटर ज्ञानेश्वर. पहिला चेंडू यावेळेला मात्र निश्चित जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी. गोलंदाज उद्देशकडनं डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. निश्चित फलंदाजाच्या स्टान्सचा वापर केला गेला. पाहिलं गेलं ऑन साईडला टर्नून खेळण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला जर चेंडू बाहेर निघाला आणि निश्चित त्या पद्धतीनं गोलंदाजी. दुसरा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाजवाब गोलंदाजी. फलंदाजाच्या मनसुब्यांना हेरलं गेलं. शर्ते शेवटच्या क्षणाला स्विच हिट होणाऱ्या फलंदाजाच्या समोर शॉर्ट ऑफ लाईनच्या चेंडूचा वापर केला. पाडन बॉलचं कनेक्शन चांगलं झालं परंतु टायमिंग प्रॉपर नाही आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकामध्ये धावांचा रतीब ज्या वेळेला वाढत असतो त्यावेळेला जर तुम्ही परत येऊन निर्धाव चेंडूंची शृंखला जर मैदानाच्या आता अवतरित केली तर मग मात्र फलंदाज दबावांती चुकीचे फटके घेऊ शकतो. पुढचा चेंडू अप्राकर बॉल पूर करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 बाउन्स कॅरी करेल क्षेत्ररक्षकापर्यंत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. टिचून चिवट तिखट भेदक आणि प्रभावदार षटक यावेळेला पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडूवर गोलंदाज उद्देश करणं पाहायला मिळतो. पहिल्या षटकातल्या 13 धावा. या 3 चेंडूंमध्ये 1 धाव. संघाची धावसंख्या 14. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर असेल उमेश ज्यानं ठोकला होता चौकार. याही वेळेला सुंदर गोलंदाजी. सातत्यानं लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न गोलंदाज उद्देशकडनं केला जातो. आणि आपण जर बॉलचं पिचिंग जर पाहिलं तर निश्चित लेग स्टिकच्या बाहेर पिच होतं. पडल्यानंतर मिडल स्टंप पर्यंत ट्रॅव्हल करतोय. अशा वेळेला पिक करणं, ऑन दी अप खेळणं, पुल शॉट खेळणं किंवा फ्लिक करणं गरजेचं असताना तिथे मात्र स्टान्स थोडासा बदलला पाहायला मिळतो. फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. वन्स अगेन एकेरी धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 15. स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर. चांगली कमालीची पुनरागमन करणारी गोलंदाजी. उद्देश याही वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. सातत्यानं जर आपण पाहिलं तर उद्देशच्या लेग ब्रेक अगेन्स्ट रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो परंतु मात्र यशस्वी होत नाही. आणि ही खासियत आहे तुमच्या गोलंदाजीच्या भात्यामध्ये असणाऱ्या अस्त्रांचा योग्य वेळी शस्त्र म्हणून जर वापर केला तर फलंदाजीच्या खेमूतून होणाऱ्या आक्रमणाचं बंड थंड करण्याच्या उपयुक्त कामगिरी तुमच्या षटकामध्ये पाहायला मिळते. 5 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात, 16 धावा. उमेशसाठीचा शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र लो फुल टॉस ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. कमालीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण कमिटमेंट आपण पाहू शकता.
गोलंदाजानं केलेल्या मेहनतीला सार्थकी ठरवण्याच्या साठीचा खेळ हा मैदानाच्या आत उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून होणं ही अनिवार्यतेची बाब असते. पहिल्या डावातील 2 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या वाघाची वाडी या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा असतील 18. डीजे दोनू. कुडवलीवाडी संघ आपण प्रत्येक षटकानंतर टीम हडल करणं, टीम मीटिंग करणं गरजेचं नाहीये. तुमच्या विचार विनिमयाकरता तिसऱ्या षटकामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक ठेवलेला आहे. ही तुम्हाला फायनल वॉर्निंग असेल आणि सगळ्या संघांना असेल. वेळेचं बंधन पाळणं हे अनिवार्य असेल, हा या स्पर्धेचा नियम आहे आणि नियमांचं जर उल्लंघन झालं तर मग मात्र शिक्षेस आपण पात्र ठरू शकता. 2 षटकं झाली आहेत, 9च्या सरासरीनं 18 धावा. पहिल्या षटकामध्ये रोशन 2 गडी बाद केले परंतु 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एकही विकेट गेली नाही परंतु गोलंदाजी मात्र प्रभावदार राहिली. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी, मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना दूर ठेवणारं षटक गोलंदाज उद्देशनं हाताळलाय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर अनिल. आता मात्र आपल्याला कुडवलीवाडी संघाच्या गोलंदाजीचा खेमू सांभाळताना फर्स्ट बॉल ज्ञानेश्वर साठी. पहिला चेंडू यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी लाईन चेक केली आहे. वर्मा सरांचा यावेळेला वाईटचा इशारा येईल. सुवैर मार्यानं सुरुवात केली आहे गोलंदाज अनिल यानं. संघाची धावसंख्या 19 धावा आणि वाघाची वाडी संघाला जर आता कमबॅक करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल आणि गोलंदाजी करणाऱ्या कुडवलीवाडी संघाच्या गोलंदाजांवर जर दबावाचं आभाळ कोसळवायचं असेल तर या षटकामध्ये हाणामारी गरजेची. पहिला चेंडू यावेळेला मात्र खराब सुरुवात. गोलंदाज अनिल सातत्यानं या चुका करतोय आणि हा दबाव मात्र स्पष्टपणे जाणवतोय. बॅक टू बॅक अनदर वाईट बॉल येतोय. दुसरा स्वैर मारा. संघाची धावसंख्या पुन्हा अवंतरच्या रूपाने 1 वाढेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 2020. 2/020 धावा. निश्चित 85 सल्ला मसलत करावी लागेल गोलंदाजाला. थोडंसं शोल्डरमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे, दुखापत असल्यामुळे यावेळेला इंजर प्लेअरला गोलंदाजी करता येणार नाही. सो न्यू बॉलरला यावेळेला इन्व्हाइट केलं आहे ते म्हणजेच कुडवलीवाडी संघाकडनं. गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल अनिलचं हे षटक पूर्ण करण्यासाठी. गोलंदाज पांडुरंग. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले स्क्वेअर मारायचे. 20 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल ज्ञानेश्वर. षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 1 पांडुरंगचा. शॉर्ट प्लेनचा चेंडू यावर मात्र ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं झालाय गणाघाती आघात. पांडुरंगाला दाखवणारा आभाळ हालाय षटकार. निखिल सर, मैदानावर जर आपण चित्र पाहिलं तर गोलंदाजी करतोय पांडुरंग, बॅटिंग करतोय ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरानं पांडुरंगाचं स्वागत करताना यावेळेला ठोकलाय षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल ऑन साइडला अगदी गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न होता. त्यावर मात्र धावबाद करण्याची देखील संधी होती. संधी गमावली गेली. या सिंगलनं धावसंख्या पुढे सरसावेल. या एकेरी धावेनं फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या वाघाची वाडी संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. पहिलं षटक महागडं ठरलं परंतु 2 गडी बाद झाले. त्यानंतर आलेल्या उद्देशनं पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून पुनरागमन केलं. धावांच्या रतिबाला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु या षटकाची सुरुवात मात्र महागड्या धावसंख्येनं बॅकफुटला गेलेत. कव्हर स्वीपर मध्ये खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. पुन्हा एकदा एकेरीवर समाधान मानावं लागेल. निश्चित 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 28 धावा. निश्चित पांडुरंगचं हे जर षटक आपण पाहिलं तर अनिलनं सुरुवात केली होती. 2 वाईट बॉल आले, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 सिंगल येत आहेत. 28. निश्चित आपण जर पाहिलं तर या वेळेला मात्र बॅटर उमेशच्या विरोधातल्या या आक्रमणाला थोपवावं लागलंय आणि परतावं लागेल बॅटर ज्ञानेश्वरला माघारी.
निश्चित 3 बाद 28 अशी ही स्थिती पाहायला मिळते. ज्ञानेश्वरला माघारी परतावं लागलं. न्यू बॅटर विकी नाव ऑन स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारांच्या गणागती आक्रमणानंतर पांडुरंग देखील पुनरागमन करतो. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र याही वेळेला संधी निर्माण झाली होती. आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जेलची संधी निर्माण झाली होती, ती गमावली गेली आहे. आणि आपण रिॲक्शन पाहू शकता कुडवलीवाडी संघ. मित्रांनो, या ज्या चुका आहेत ना, या चुकांचा गंभीर परिणाम तत्क्षणी तुम्हाला कळणार नाही, पण या चुका ज्या वेळेला तुमच्या संघाच्या विजयाचा मार्गामधला सगळ्यात मोठा अडसर ठरतात, त्यावेळेला त्या चुका केवळ चुका राहत नाही, तर त्या संघासाठी तुम्ही केलेला सगळ्यात मोठा गुन्हा ठरतात. पुढचा चेंडू यावेळेला देखील फुल पॉवरफुल बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वाघाची वाडी संघाला दिलासा देणारा, विश्वासानं भारलेला आसमानी षटकार. निश्चित 3 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झाला. आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीनं तब्बल 36 धावा धावफलकावर लगावण्यामध्ये यश आलं वाघाची वाडी संघात. उद्देशच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, षटक क्रमांक 2 मध्ये पुनरागमन केलं होतं. ज्या पद्धतीने धावांचा ओघ आणि वेग वाढताना पाहायला मिळत होता वाघाची वाडी संघाला, त्या ओघाला आणि वेगाला ब्रेक लावण्याचं काम केलं. परंतु त्यानंतर महागडे षटक पांडुरंगाचं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर उद्देश कमबॅक केलं जाईल का? वाघाची वाडी संघाची रन मशीन जी रंगात पाहायला मिळते, त्या रन मशीनला या वेळेला बंद करण्याचं काम केलं जाईल का? फर्स्ट बॉल राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवतोय. कटर सातत्यानं केला जातो, पडल्यानंतर बाहेर निघतो. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जागेवरनं चेंडू पर्यंत पोहोचून ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न झाला. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. या उद्देशानं गोलंदाजी करतोय तो उद्देश मात्र पहिल्या चेंडूवर झालाय सफल. चेंडू क्रमांक 2 बॅकफुटला गेलेत, फटका फसलाय, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि या वेळेला या चुका महागात पडतील. ऐन मोक्याच्या आणि महत्वाच्या क्षणाला जर तुम्ही संधी निर्माण करत असाल, तर निर्माण केलेल्या संधीला यशामध्ये रूपांतरित करण्यासाठीची जी काय मेहनत आहे, शर्तीचे प्रयत्न आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे आणि जो पराकुटीचा संघर्ष आहे, तो मात्र मैदानाच्या आत तुम्हाला करणं गरजेचं असेल. जिथे झेल गेली असती, विकेट गेली असती, तिथे एक धाव येते. संघाची धावसंख्या झाली 37 धावा. स्ट्रायकिंग एंडला विकी शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कमाल नेत्र दीपक गोलंदाजी गोलंदाज उद्देश कडनं. आणि हे सामर्थ्य आहे या गोलंदाजाचं, माहीत आहे. फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये पाहायला मिळतो. आक्रमक शैलीनंच आपल्यावर आक्रमण केलं जाईल आणि अशा वेळेला त्याच्या आक्रमणासाठी आपण प्रतिआक्रमण करण्याची तयारी ही सर्व शक्तीनिशी मैदानाच्या अवतरित करताना याही वेळेला वारंवार फलंदाजाला आमिष दाखवून त्या आमिषाच्या जाळ्यामध्ये फसवण्याचं काम केलं जातंय. कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत पाहिलं तर उद्देशनं 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ एक धाव, ती देखील जर आपण पाहिली तर कॅच सुटल्यानंतर प्राप्त झाली आहे. या 4 चेंडूंमध्ये आपली हुकूमत सिद्ध केली, आपलं वर्चस्व गाजवलंय, आपलं अधिराज्य प्रस्थापित केलं आणि फलंदाजांच्या डोळ्यासमोर भर उन्हात चांदणं चमकवणारी गोलंदाजी मैदानाच्या आत उद्देश कडनं. स्टेप आउट झाले ते याही वेळेला फलंदाजाच्या विरोधात घनघोर आव्हान निर्माण केलं जातं. फलंदाजाला सातत्यानं प्रश्न विचारतोय आपल्या लेग कटरनं गोलंदाज उद्देश आणि त्या प्रश्नाला फलंदाज स्किप करतोय डॉट बॉलनं. उद्देश नावाचं गोलंदाजी मधलं वादळ या वेळेला वाघाची वाडी संघाच्या फलंदाजांना रोखण्याचं काम करतोय. रस्ता अडवला जातोय, ब्रेक लावला जातोय, गतिरोधकाचं काम केलं जात आहे. पुढचा चेंडू याही वेळेला ट्रॅकर बॉल. उद्देश नावाच्या गोलंदाजानं दाखवून दिलाय की पुन्हा अपयशाचा अंधकार तुम्हाला गिळंकृत करण्यासाठी सज्ज असला ना, की त्यावेळेला घाबरण्यापेक्षा आत्मविश्वासाचा दिवा हातात घेऊन त्या अंधकारात चालत राहा. ध्येय लांब असेल, अंतर लांबचं पडेल, वेळ जास्त लागेल, पण ध्येयापासून विचलित होण्याच्या संभाव्यता मात्र निर्माण कमी होतील. यावेळेला 4 षटकांचा पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये 12च्या सरासरीनं तब्बल 36 धावा आणि 4 षटक संपल्यानंतर वाघाची वाडी संघाच्या
धाव फलकावर जर आपण नजर टाकली तर संघाची धावसंख्या केवळ आणि केवळ 37 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये केवळ धावा खर्च केल्यात 1 आणि 12 चेंडूंचा स्पेल टाकला. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. उद्देशनं 2 षटकांचा स्पेल टाकलाय. या 2 षटकांमध्ये एकही विकेट घेतली नाही, पण या 2 षटकांमध्ये केवळ आणि केवळ 6 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज उद्देशनं. लाजवाब गोलंदाजी. आदिवासी टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष महेंद्र शेठ शीत हे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये 8 संघ भगवत चषकासाठी लाभलेले आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही कौतुक करू, त्यांचंही मनापासून आभार. ओर टू कमेंट. निश्चित 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या वाघाची वाडी संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा. षटक क्रमांक 5 या डावातलं शेवटचं षटक घेऊन येईल तो म्हणजे कोडवलीवाडी संघाकडनं गोलंदाज महेश माही. पाहूया ज्या पद्धतीनं उद्देशनं षटक क्रमांक 4 हाताळलंय त्याचीच पुनरावृत्ती केली जाईल का. पहिला चेंडू यावेळेला मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये दिला भिरकावून. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. जबरदस्त पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर उमेशचा खेळ. घरी परतल्यानंतर मैदानाच्या आत न्यू बॅटर दीपक मात्र एंटर होताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर महेशनं विकेट प्राप्त केली आहे. 37 धावा धाव फलकावर. इथून पुढे जर चांगला फायटिंग टोटल स्कोर उभा करायचा असेल फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या वाघाची वाडी संघाला तर या 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. 2 बिग ब्लास्ट झाले, 2 मॅक्सिमम आले तर निश्चित 5 षटकांमध्ये सेकंड इनिंगमध्ये तुमच्या गोलंदाजांना आत्मविश्वास प्रदान करणारी धावसंख्या तुम्ही धावफलकावर अंकित केली तर मग मात्र दुसऱ्या डावामधलं चित्र फार वेगळं पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या मागच्या 7 चेंडूंमध्ये पाहायला मिळाली. 6 चेंडूंमध्ये एक धाव खर्च केली गोलंदाज उद्देशनं. त्यानंतर महेशनं या पहिल्या चेंडूवर शेवटच्या महत्वाच्या निर्णायक षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. पुन्हा बागफुटला जातं. पंच करण्याचा प्रयत्न निश्चित एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला जातोय. गोंधळ, कन्फ्युजन, संभ्रमावस्था, धोक्याची रवरव करणारी घंटा यावेळेला मात्र टळली जाते आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. ही आली सिंगल आणि या एकेरी धावेनं फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या वाघाची वाडी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 38 धावा. निश्चित ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट बॅटिंग करत असता, टार्गेट सेट करत असता त्यावेळेला तुम्हाला फिल्डिंग पोझिशन पाहणं महत्वाचं असतं. त्यावेळेला तुम्हाला गोलंदाजाच्या मेंटॅलिटी अगेन्स्ट फलंदाजी करणं गरजेचं असेल. यावेळेला ही चूक महागात पडते का हे पाहावं लागेल. एकीकडनं धावांचा रतीब रोखला गेलाय, मोठे फटके बंदिस्त झालेले पाहायला मिळतात आणि अशा वेळेला बोनसच्या रूपानं एक्स्ट्राच्या स्वरूपात जर तुम्ही धावा खर्च करत असाल तर मग मात्र चित्र वेगळं असेल. सिंगल येईल एक्स्ट्राच्या रूपानं 3939. पुढचा चेंडू यावेळेला सुंदर गोलंदाजी. या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं होतं आणि अगदी तोच टप्पा शोधण्याचा प्रयत्न सातत्यानं गोलंदाज महेशनं केला. ऑफिशियल जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत झाले. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 2-39 धावा. सुरुवातीच्या 3 चेंडूवर कमालीचं नियंत्रण प्राप्त केलंय ते गोलंदाज महेश यानं. या नियंत्रणाला कॅरी फॉरवर्ड करावं लागेल. दबाव दोन्ही बाजूने आहे, माहीत आहे गोलंदाजी करणाऱ्या महेशला देखील या षटकामध्ये जर आक्रमण झालं तर त्याच धावा आपल्याला चेसिंगमध्ये फार महत्वाचा मॅटर करतील. अशा वेळेला टिचून गोलंदाजी करणं, प्रभावी मारा करणं कंपल्सरी असेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी, एक तिकट बाउन्सर ज्याला आपण म्हणतो, आश्चर्यचकित अचंबित चंबित आणि सरप्राईज करणारी डिलिव्हरी गोलंदाज महेश कडनं. डावबाच्या रूपाने आणखी एक विकेट. 5 गडी बाद, 39 धावा.
न्यू बॅटर मैदानाच्या आत नंदू नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला गेलाय तो दीपक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 39 धावा धावफलकावरती. या 2 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा फटका येतोय तर निश्चित तो आत्मविश्वास प्रदान करणारा असेल. त्यातून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारताना दिसून येईल. वाघाची वाडी संघ ते चैतन्यता निर्माण केली जाईल का. चेंडू क्रमांक 5 दीपक लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सातत्यानं कमालीची गोलंदाजी राहिली आहे. मागच्या 11 चेंडूंमध्ये परिपूर्णरित्या वाघाची वाडी संघाच्या फलंदाजांना एकेका धावेसाठी संघर्ष करायला भाग पडलाय. त्या कोडवलीवाडी संघाच्या या दोनही गोलंदाजांनी, गोलंदाज उद्देश आणि त्यानंतर महेश, लेग बाईकच्या रूपाने 1 धाव. संख्याची धावसंख्या झाली आहे 40. स्ट्रायकिंग एंडला नंदू. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. आणि या शेवटच्या चेंडूवर पुल पावरफुल आत्मविश्वासाला निमंत्रण देणारा ठोकलाय षटकार. मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या वाघाची वाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 46 धावा. विजयासाठी कुडवलीवाडी संघाला आवश्यक असतील 30 चेंडू 47 धावा. या 30 चेंडू 47 धावांच्या पाठलागाच्या डावाचं धावतं समालोचन आपल्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीतून आपल्या समोर करण्याकरता द व्हॉइस ऑफ जुन्नर सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 2023-24 क्रिकेटच्या या महारण संग्रामाचे ऑफिशियल कॉमेंटेटर मिस्टर निखिलजी ठोंबरे सर यांच्याकडे मी पुढची सारी सूत्र सोपवतो. धन्यवाद. आपण विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये 8 संघाच्या दिवसामध्ये खेळत आहेत. त्या आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्रदादा शीत यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आणि मी या स्पर्धेचे आयोजक हिरामनजी भगत यांना विनंती करतो, या आपण या स्पर्धेचे सदस्य आहेत हिरामनजी भगत यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. खूप मोलाचं योगदान महेंद्रदादा यांचं लाभलं आणि आजच्या दिवसामध्ये 8 संघ आम्हाला भगवा चषकासाठी त्यांनी उपस्थित करून दिले. त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. तदनंतर प्रसिद्ध असे उद्योजक शिरोसे आणि मुरबाडचे आमचे परम मित्र गौरवदादा घोलप यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आणि येत्या 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पाहायला विसरू नका वाळुकेश्वर चषक ही स्पर्धा, त्याचे ते सहआयोजक आहेत आणि त्या स्पर्धेला अवश्य भेट द्या. 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी वाळुकेश्वर चषक. गौरवदादा घोलप यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे सहआयोजक कुमारजी गडगे यांच्या शुभ हस्ते केला जातो. मनापासून आभार आम्ही व्यक्त करू गौरवदादा घोलप यांचं. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा या भगवा चषकामध्ये सहर्ष असं स्वागत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मुरबाड तालुक्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा अर्थात भगवा चषक 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. धन्यवाद. दोन्ही टीमचे कॅप्टन निरगुडपारा आणि सरेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती लगेचच टॉस साठी संपर्क साधायचा. चला टॉस साठी निरगुडपाडा संघाचे कॅप्टन आणि सरेवाडी पहिल्या फेरीतील 3रा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. टॉस साठी निरगुडपाडा संघाचे कॅप्टन उपस्थित होतात दिनेश 11 निरगुडपाडा आणि दुसऱ्या बाजूला दीपक 11 साखरे सरायवाडी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी गौरवजी घोलप यांना विनंती करतो, या सर आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या 3ऱ्या सामन्याचा दिवस क्रमांक 5वा भगवा ट्रॉफी हेड आणि टेल आहे.
कोण कॉल करतंय? निरगुडपाडा संघाचे कॅप्टन कॉल करते. टेल कॉल आणि इथे टेल आलेला आहे. टॉस जिंकलाय समोर संघ आपण पाहिलं तर दीपक 11 साखरे सराईवाडी संघ काय निर्णय घ्याल? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. निरगुडपाडा या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्याबरोबर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. मेची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाच धावा धावपलका सुंदर सुरुवात नंदूच्या विरोधामध्ये करत असताना रोशन आपण पाहिलेत. 3 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी बनवल्या. टेन क्रिक लाईव्ह या वाहिनीवर आपण मॅच पाहतायत. फटका सुंदर आहे. उद्देशच्या पाठमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. टीम घुटेवाडी संघासाठी हा आनंद देणारा चौकार. 4 धावा. धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. गौरवदादा घोलप या स्पर्धेतून रजा घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. चांगला फटका डीप मिड विकेटला चेंडू. उद्देश मैदानामध्ये करतोय आक्रमण. येतोय सिक्सर, षटकार. जबरदस्त टोल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. डीप मिड विकेट मध्ये खेळलेला हा जबरदस्त टोल आहे. इथे टाकलेला बॉल पंचांकडे हलकसं अपील. पिचिंग मध्ये थोडीशी गडबड हेच पंचांनी सांगितलं. पंधरा धावा धावपलकावर पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटर रोशन आणि बॅटर उद्देश यांच्या माध्यमातून 15 धावा आलेल्या आहेत. संधी देवा डीजे धनुला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विकी क्षेत्ररक्षण सुंदर करतात. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16 रन ऑन द बोर्ड. 16 धावा आहेत. 6 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. रोहित रॉय यांचं विशेष आपण कौतुक करू. अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ते ऑपरेटिंग करतात. सोळा धावा आहेत धावपलकावर. कमलाकर गोलंदाजी मार्कवर तयार होतील. उद्देश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅमेरामॅनचं विशेष कौतुक आहे, कारण प्रत्येक बॉल त्यांना टिपायचाच आहे. तसं थोडंसं काम समालोचक आणि पंचांचं सोपं आहे, परंतु कॅमेरामॅन प्रत्येक बॉल त्याला टिपणं गरजेचं आहे. पंचांना देखील एक मॅचसाठी सूट आहे, समालोचकांना एक एक इनिंग मध्ये सूट आहे. सुंदर असा चेंडू फटका दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. सुंदर असं प्रयत्न एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. तोपर्यंत 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 18 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान
गुट्टेवाडी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. अठरा धाबा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. भव्य कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते पाहायचं. कमलाकर स्ट्रायकर इनवर बॅटर उद्देश. फुल टॉस बॉल बॅक टू बॉलर हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नर मध्ये बॉल जाईल तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि त्याचा तोटा आहे. चेंडू सीमा पार भगवा चषक चौकार. संघाची धावसंख्या धावपलकावर भारतीय जाऊन पोचेल ती 22 या धावसंख्येवर. सुंदर सुरुवात मैदानामध्ये. जय हनुमान गुटेवाडी या टीमची अजून एक दमदार फटका. उद्देश मात्र थांबायला मागत नाहीये. गोलंदाजी कमालीची. आता फलंदाजीमध्ये जबरदस्त बॅटिंग. 4 धावा. संख्येवर वेग पकडत असताना इथे देखील टाकलेला बॉल लाईन खराब आहेत. प्रवीण सर यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 27 या धावसंख्येवर. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा. जय हनुमान गुटेवाडी आणि त्यांना फाईट करत असताना टीम वाघाची वाडी या दोन संघादरम्यान ही लढत. इथे टाकलेला बॉल फटका फसलाय. तिथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चुका होत नाहीयेत. धक्का. फलंदाज बाद. काशीनाथ गायकवाड केजी ब्लॉक. थोडेसे लेट आलेत परंतु रंगात येत आहेत. आता धावपलकावर धावसंख्या 27 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 27 ऑन द बोर्ड. दोन षटकांमध्ये 27 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. 27 धावा आहेत धावपलकावर. सुंदर असा चेंडू. चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत.
गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. 27 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल हळवार पद्धतीने हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा. 47 धावांचं लक्ष आहे. अजूनही 19 धावा बनवायच्यात. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 16 चेंडू अजूनही शिल्लक. चांगली कामगिरी या मॅच मध्ये. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षण सुंदर थोडंसं खराब झालं विकीकडून. तोपर्यंत लगेचच या 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. जय हनुमान कुटेवाडी संघ मैदानामध्ये सुंदर खेळ करतोय. त्यांच्या समोर संघ जर आपण पाहिला तर मैदानामध्ये टीम वाघाची वाडी. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या तळलाय हा बॉल नंदूकडून. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 30 धावा. शेवटचे 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आमच्या बरोबर जोडलेत. सर्वांचं 10 क्रिक लाईव्ह आणि भगवा चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षण चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू सीमापार येतोय हा षटकार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि ते फलंदाज बाद होईल. 36 या धावसंख्येवर तिसरा धक्का. जय हनुमान गुटेवाडी या टीमला फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील ते मंगेश. प्रमोद आलेत गोलंदाजी मार्कवर. विजयाचं समीकरण अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 धावा बनवायच्या. 11 बनवायच्यात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्क्रीन ज्या ज्या वेळेस टाइम मिळेल त्या त्या वेळामध्ये आपण प्रत्येक ज्या ज्या हॉटेलने आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप दिलेल्या आहे त्यांचा उल्लेख सातत्याने लाईव्हच्या माध्यमातून आम्ही करतोय. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. प्रमोद आलेत गोलंदाजी मार्कवर. त्याची कामगिरी कशी होते हे षटक महत्वाचं राहील टीम वाघाची वाडी संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान गुटेवाडी संघ कशा प्रकारचं प्रदर्शन करतोय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडू आणि 11 धावा हे समीकरण. सुंदर असा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. शेवटचे 11 चेंडू 11 धावा.
11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. 11 चेंडू 11 धावा. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. महेश आलेत. बघूया त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 11 चेंडू 11 धावा हे समीकरण. सुंदर असा चेंडू फॉलो थ्रू मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव. शेवटचे 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सुंदर असा चेंडू. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक. अजून एक फलंदाज बाद. शेवटचे 9 चेंडू 11 धावा. गोलंदाज तयार आहेत. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. राहुल. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. भगवा चषक दिवस क्रमांक 5. सुंदर असा बॉल. फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. अजून एका विकेटचं पतन. राहुलला आता परतावा लागेल. शेवटचे 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. जय हनुमान गुटेवाडी टीमला. पहिले 4ही बॉल आपण पाहिले ते डॉट आलेत. त्यामध्ये विकेटही आलेल्या आहेत. आता शेवटचे 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. जय हनुमान गुटेवाडी संघ सुस्थितीत होता, परंतु आता काय गोलंदाजी केली. जबरदस्त कामगिरी. शेवटचे 8 चेंडू 11 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क पण. सुंदर असा चेंडू. फटका इथे फसलाय. विकेट महत्वाची आहे आणि विकेट कॅरी झाली आहे. वाघाचीवाडी संघ मॅच मध्ये दबदबा निर्माण करत असताना फलंदाज बाद. चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 3 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रमोदच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन आउटची संधी, परंतु इथे चुकलेली. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात जाऊ संख्या धावफलकावर आढळतो 30 धावा. शेवटचे 6 चेंडू, 9 धावांची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे करणार ते आपल्याला पाहायचं. गावचा विजय इथे होणार का ते आपल्याला पाहायचं. पहिला बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक, सुंदर झेल आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 5 धावा बनवायच्या त्या 9 आणि विकेट बाकी आहेत 2. 8 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. व्हॉट अ कमबॅक, जबरदस्त कमबॅक मैदानामध्ये करत असताना टीम वाघाची वाडी. धन्यवाद. आणि 9 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. पांडुरंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असा चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि अजून एक फलंदाज बाद. 9वा धक्का टीम जय हनुमान गुटेवाडी टीमला. वरची जोडी मैदानाच्या आत. गुरुनाथ शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. तुषार ऑन अ हॅट्रिक. शेवटची विकेट. 4 चेंडू 9. सुंदर असा फटका, चेंडू हवेमध्ये आणि संघ ऑल आउट. या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना टीम वाघाची वाडी हा संघ